पंढरपूर नगरीमध्ये आम्ही विठ्ठलाला भेटायला आलो होतो आणि साक्षात आम्हाला विठ्ठल भेटला. चोरी करून यावर्षी मात्र आपल्याकडे विठ्ठल किंवा रखुमाई नक्की आहे. इच्छा रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही पायवारी करत करत पंढरपूरला पोहोचलेलो आहोत आणि एवढं छान वाटतंय की एवढ्या कमी वयात आमच्याकडून ही पायवारी झालेली आहे आणि वाईट पण वाटतंय की यार आनंद आम्ही इतके दिवस 10 दिवस झाला आमचा प्रवास चालू होता आणि कधी संपन्न झालं हे पण कळलं नाही. एवढ्या लवकर पंढरपूरमध्ये पोहोचले आणि वाईट वाटतंय की यार वारी संपायलाच नाही पाहिजे. आता ना आपण जसं गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघतो आणि गणपती बाप्पा आपल्या इकडून जाऊशीच वाटत नाही असं वाटतं ना, तसं असं वाटतं की वारी संपूच नये. म्हणजे एवढं छान वाटतंय की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वर्षी ना पायवारी कराल तेव्हा तुम्हाला हा अनुभव येईल की हा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. तर आता बघा इथे पांडुरंगाचं मंदिर आहे, तिथे पोहोचलोय आम्ही आणि कळसाचं दर्शन या ठिकाणी आमचं झालेलं आहे. ज्ञानोबरायांना आणि तुकोबरायांना घेऊन आम्ही आलोय पांडुरंगाच्या भेटीला. आम्हाला पण पांडुरंगाला भेटण्याची ओढ निर्माण झालेली आहे. तर आम्ही आमची वारी करत करत आता फायनली पंढरपूरपर्यंत पोहोचलेलं आहे आणि असं म्हणतात कळसाचं दर्शन घेतल्याशिवाय आपली पायवारी पूर्ण होत नाही. आणि आता तुम्ही बघू शकता पाठीमागे कळसंताचं दर्शन आमचं झालेलं आहे. आमची पायवारी पूर्ण झालेली आहे, म्हणजे आमच्याकडून पांडुरंगाने ती करून घेतली आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही चालू शकेल इथपर्यंत, पण आमची पायवारी पूर्ण झालेली आहे. हे सगळं पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे. माऊली आता आम्ही आलोय पंढरपूरमध्ये आणि या सगळ्या माऊली आम्हाला भेटलेल्या आहेत. कुठले आहेत माऊली तुम्ही? आपल्या वाघोलीच्या आणि अहिल्यानगर. वाघोली आणि अहिल्यानगरचे आहेत त्या दोन्ही, या सगळ्या जणी. तर ते सगळेजण आपले व्हिडिओ बघतात तुम्ही. त्यांनी आम्हाला थांबवलं, म्हणले आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, फोटो काढले आमच्यासोबत, म्हणजे आमचा पण एक व्हिडिओ घ्या. तर हा त्यांच्यासाठी एक व्हिडिओ घेतलाय आपण. रामकृष्ण. तर आता आम्ही चाललेलो आहे पुंडलिकाचं दर्शन घेण्यासाठी. असं म्हणतात पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकत नाही. तर आता दर्शन घेणार आहे, त्यानंतर आम्ही चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ पण करायची. असं म्हणतात की वारी पूर्ण केली तर इथे आंघोळ केल्याशिवाय पूर्ण होत नाही. बरोबर ना सर? हां. तर आता पुंडलिकाचं दर्शन घेणार आहे आणि नदीमध्ये आंघोळ तर नाही होणार आहे आमची, पण आम्ही हातपाय धुणार आहे त्यामध्ये आणि मग दर्शनाला जाणार आहे. काय या चंद्रभागा नदीवरती किती गर्दी आहे. आता सगळे भाविक भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. ते सगळे आंघोळ करून जाणार आहेत. तुम्हाला माहिती आहे का, काल आमची चप्पल हरवली ना, रिंगणामध्ये हरवली आणि त्यानंतर आम्ही चप्पलच सांगितली ना. आता एवढं कडक ऊन पडलेलं आहे ना, त्यामध्ये मी बिना चप्पलची आहे. खाली बघा आता लय पाय पडतो मी. तर आता या ठिकाणी आहे ना पुंडलिकाचं मंदिर आहे, जे आपण प्रत्येक गाण्यामध्ये म्हणतो, फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. म्हणजे पांडुरंगाचा एवढा मोठा भक्त तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्याचं मंदिर या ठिकाणी इथे आहे आणि पांडुरंगाचं मंदिर वरती आहे. चंद्रभागा नदीच्या साईडला पुंडलिकाचं मंदिर आहे आणि वरती इथून आंघोळ करून जाऊन मग पांडुरंगाचं मंदिर आहे. तर आज एवढं छान सजवलंय ना. तर आता आम्ही आलो चंद्रभागा नदीवरती, ते पाण्यात आंघोळ करतात सगळेजण. पण आता ना आम्ही आंघोळ करायची हिशोबाने आलो नाही. आमचे कपडे सगळे बॅग तिकडेच आहे, त्यामुळे फक्त हातपाय धुणार याच्यामध्ये. आणि या होडीमध्ये ना आम्ही एक राऊंड मारणार चंद्रभागेमध्ये. तर चला बघा होडी. मला येईल का पण? पडलं तर तू जबाबदार. तर मी बसली म्हटलं तू बसशील. मला काही माहित नव्हतं आम्ही इकडे जाणार आहे. या तिथं बसले किंवा इथं बसले काय विषय नाही. आले तू इकडे ना. हाऊस असते फिरायची इकडे तिकडे. आमची सरांची हाऊस होती म्हणून त्यांनी आम्हाला बोटीमध्ये बसवलंय. म्हणजे चंद्रभागा नदी फिरून दाखवतो तुम्हाला, त्यामुळे आम्ही बसलोय. मला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर आता आम्ही चंद्रभागा नदीमध्ये आहे, बोटीमध्ये बसलोय. साईडला सगळे वारकरी आंघोळ करतात आहेत. पाठीमागे पुंडलिकाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे. तर आम्हाला एक गाणं आठवलंय, आम्ही ते गाणं म्हणतो. चंद्रभागेच्या तीरी, चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल
ते दादा मला म्हणतात तुम्ही रील काढता का? म्हणलं हा. ओळखलं बरं का तुम्हाला, ह्याच्यावरून ओळखलं. एक मिनिट हा. कशाने ओळखलं? आता मला सांगा, ओरिजिनल आहे का? हा, सगळे लोक म्हणतात डुप्लिकेट आहे, ओरिजिनल आहे. हा, बघा आता पब्लिक तुम्ही म्हणू शकत नाही हे डुप्लिकेट आहे, हे ओरिजिनल आहे. आलो बरं का आम्ही चंद्रभागा नदी फिरून पूर्णपणे. तुम्ही कधी आला ना तर एकदा या बोटीमध्ये नक्की बसा, अख्खी चंद्रभागा नक्की फिरा, एकदम भारी वाटतं. मी तुझं थोडी काय नव्हती आंघोळ करायची आता ना, चंद्रभागेत फिरून तर आलं पण आंघोळ केली पाहिजे. पण आंघोळ नाही करत आता, फक्त हातपाय धुतो. आणि ह्या पाण्यात हातपाय धुतल्याशिवाय आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकत नाही. तर आपली ही परंपरा कुठेतरी संपत चाललेली आहे. बारकी बारकी पोरं आहेत त्यांना तर माहित पण नसेल हे नक्की काय आहे. तर हे वासुदेव आहेत जे आपल्या सकाळी सकाळी रामाच्या बारी आपल्या सगळ्यांना उठवायला येत होते. आता नाही येत, आधी येत होते. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघता कुंडलिकाचं मंदिर आहे. दर्शन आता नाही घेऊ शकत कारण खूप जास्त गर्दी आणि मंदिर बंद पण आहे. पण या ठिकाणी साक्षात पांडुरंग कुंडलिकाला भेटायला आला होता. त्या ठिकाणी आता आम्ही आलोय. तुम्हाला माहिती होतं का हे कुंडलिकाचं मंदिर? तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. दरवेळी आम्ही एकतर पुढे येऊन थांबतो, नाहीतर प्रतीक्षण ते पुढे येऊन थांबतात. नंतर आम्हाला त्यांना शोधावं लागतं, त्यांना आम्हाला शोधावं लागतं. कुठे कोण गेलेले कळत नाही. आपल्यापेक्षा जास्त हाल या सरांचं होतात. एकदम पुढे गेलं तर त्यांना दुसऱ्याला सापडावं लागतंय की हे कुठं राहिलं. ते फक्त एकदम पुढे गेलं तर मग आता आम्ही सापडलोय. मंदिरातल्या पांडुरंगाचं दर्शन जवळून नाही झालं, पण या पांडुरंगाचं दर्शन एकदम जवळून होते. एवढ्या वेळ आपण गाणं म्हणत होतो, माझा देव भेटला. आज साक्षात आता देव भेटला म्हणायला हरकत नाहीये. या पंढरपूर नगरीमध्ये आम्ही विठ्ठलाला भेटायला आलो होतो आणि साक्षात आम्हाला विठ्ठल भेटला. मी तर असं म्हणेन की साक्षात मला दर्शन देण्यासाठी आला होता. आम्ही किती नशीबवान म्हणावं लागेल. नेमका इथे पांडुरंगाची आरती चालू आहे, त्या टायमिंगला आम्ही इथे पोहोचलो आहे पंढरपूरमध्ये. इतकं सुंदर मंदिर सजवलंय ना, असं वाटतं फक्त हे बघत राहावं, डोळ्यात साठवून ठेवावं. आणि एवढ्या फुलांमध्ये लिहिलंय त्यांनी, विठू माझा लेकुरवाळा, संत नामदेव पायरी. हे बघा. तर मी पंढरपूरमध्ये मागच्या वेळेस ती रील बनवली होती, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. तर इथे मी तुम्हाला दाखवते नामदेव पायरी आणि संत चोखोबा शेजारी, ते पण मंदिर दाखवते तुम्हाला. तर या ठिकाणी आहे संत चोखा मेळा आणि या ठिकाणी आहे नामदेव पायरी. आणि माऊली, आतापर्यंत तुम्ही सगळेजण आमचे व्हिडिओ बघत आले, त्या सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन झालंय. तुम्ही सगळे व्हिडिओ बघत बसले तर तुम्हाला तुमची वारी पूर्ण झाली. या ठिकाणी पंढरपूरला आलो, चंद्रभागा नदीमध्ये हातपाय धुतले, त्यानंतर कुंडलिकाचं दर्शन घेतलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि आता पश्चिम द्वारला आलोय. म्हणजे आमची पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण झाली, म्हणजे पायी वारी पूर्ण झाली म्हणायला हरकत नाही. दर्शन वगैरे झालं, मग जाताना मला घरच्यांसाठी प्रसाद तर घेऊन द्यायला पाहिजे ना. कसा हा? साखरेचा नको हा? हे कितीला आहे? हे घेतात हे घेतात ते घेतात. हे पण द्या. हे दोन प्रसाद घेतले. पेढ्याचा नको, कारण मी खात नाही पेढ्याचा. आता आम्ही इथे प्रसाद घेत होतो आणि इथून आमच्या इथं चोर गेला चोरी करून. आणि आजी पाठले उचलायला गेलो, पण तो पण पळून गेला. विशालाने पकडा त्याला. तो काय राहतोय का, थांबतोय का? चोरी करून गेलो निघून. मोबाईल घेऊन गेला तो चोरी करून. पण 10 मिनिटं काय माहिती तिकडून आला होता आणि तुम्हाला लागलं, तुम्हीच पडला. बाबा आता जे चोर होता ना, एक तर त्या लेडीजला पडलं, त्यांच्या पोटात दुखायला लागलं, त्याला कोपूर लागला. पुढे गेला पळत पकडला नव्हता त्याला, पकडला. मोबाईल 17 Pro Max घेऊन गेला होता पळून, पण गर्दीतनं पडला ना ते नेमका. पुढे आमच्या इथे पडला, परत पुढे जाऊन त्याला पकडला. मग मोबाईल टाकून दिला त्याने.
आपलं विठ्ठल रुक्माईचं दर्शन तर झालं. हां. आपलं विठ्ठल रुक्माई कधी यायची घरी? आता विठ्ठलाचं दर्शन झालं ना, मग आमच्या घरी विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल नाही तर रुक्मिणी कोणतरी नक्की. येईल. आणि यांची किती इच्छा आहे. आपल्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने आहे ना, यावर्षी मात्र आपल्या इकडे विठ्ठल किंवा रुक्माई नक्की आहे. इच्छा काय पण बोलते. यांची आहे ना लई इच्छा आहे की मुलगी व्हावी अशी, म्हणजे आता नाही पहिल्यापासून. आणि मी नव्हते सांगणार, आता नेमका विषय काढला यांनी त्यामुळं सांगते. ते मला कालपासून म्हणतात आता पंढरपूरला आलोय तर एखादी विठ्ठल नाही तर रुक्मिणी येऊ द्या आपल्याकडे. मला तर तिला पहिल्यापासून सांगितलंय काही पण जे होईल ते होईल, काय तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. जर मुलगी झाली तर मला थोडा जास्त आनंद होईल. ऐका ना, आणि यावेळेस तुम्ही माझी वारीला यायची इच्छा पूर्ण केली ना तर पांडुरंग तुमची पण इच्छा लवकर पूर्ण करेल. तर अशा प्रकारे आमची पूर्ण वारी संपन्न झाली. म्हणजे एवढा आनंद वाटला की बाबा मला वाटलंच नव्हतं की आम्ही पायी वारी करू शकेल म्हणून, माहिती आहे का. तर प्रतीक्षा तर पहिलीच मला म्हणली होती माझ्याकडनं तर होणारच नाही, पण पांडुरंगाने आमच्या दोघींकडून सुद्धा पायी वारी करून घेतली. आनंद वाटतोय. आता वाट बघतोय की पुढचं वर्ष कधी येईल. ह्या वारीच्या बाबतीत आत्ता वाटतं की आजची वारी तर आमची पूर्ण झालेली आहे. पूर्ण पायवारी झाली, त्यानंतर दर्शन झालं, कळसाचं दर्शन झालं, चंद्रभागेमध्ये हातपाय धुतले आम्ही, पूर्ण प्रदक्षिणा घातली, पूर्ण झालं. आणि आमच्यासोबत जसं तुम्ही आत्तापर्यंत आमचे सगळे वारीचे ब्लॉग बघत आलात, तर आमच्यासोबत तुमची पण वारी घडली. तर पाहायला काय तुला मोठा खडा टोचलाय, डायरेक्ट बिळच पडले. काल रिंगणामध्ये चप्पल हरवली ना, तर मग आज आम्ही पायी पूर्ण बिना चप्पलच प्रदक्षिणा घातली आहे. तर आमच्यासोबत तुम्ही पण पूर्ण वारी केली आहे. तर आमचा हा वारीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि घर बसून तुम्ही पण वारी आमच्यासोबत केली तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. आणि इथून पुढे पण आपल्या सगळ्या व्हिडिओला असंच प्रेम द्या.